बातमी आता पावसासंदर्भात आहे। राज्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूरमध्ये देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर तिकडे पालघर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगरमध्ये येलो अलर्ट आहे। आपण ही ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती बघतोय। ऑरेंज अलर्ट नेमका कुठे कुठे देण्यात आलेला आहे ते स्क्रीनवर आपण बघूया। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती यासोबतच बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर येलो अलर्ट कुठे आहे ते पण बघा। पालघर यासोबतच सिंधुदुर्ग असेल, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा या परिसरामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। सोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा आणि गोंदियामध्ये देखील येलो अलर्ट आहे। तर नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये पाऊस पडतोय। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला आहे, कारण या संपूर्ण परिसरामध्ये आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबई उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी आणि त्याच अनुषंगाने आता अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। वैभव घाग आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट देत आहेत। वैभव, गेल्या तासाभरापासून अंधेरी सबवे असेल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। एकूणच पावसाची स्थिती काय असणार आहे आणि पुढच्या काही तासामध्ये हवामान खात्याचा काय अंदाज आहे? आहे अंधेरीच्या सभेवरती तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे पाणी भरलेलं आहे। पूर्व पश्चिमची जी वाहतूक आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पावसाला जोर जो आहे तो धरलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली, मात्र सकाळी थोडा पाऊस मंदावला होता। आता मात्र पावसाने जोर धरलेला आहे आणि जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पूर्णपणे सबवे जर पाहायला गेलं तर तुडुंबाचं पाण्याने भरलेलं आहे। पूर्णपणे गटार जी आहेत ती सुद्धा पाण्याने तुडुंब वाहत आहेत। कचरा जो आहे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे पाहायला गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत। आणि हा जर पाऊस आता जोर मात्र मोठ्या प्रमाणात पावसानं पकडलेला आहे। पाऊस आता गाड्या सुद्धा आता बंद करण्यात आल्या। माझ्या जर डाव्या साईडला जर पाहायला गेलं तर काही जे बाईक स्वार आहेत त्या अजूनही त्या पाण्यातून गाड्या चालवत आहेत। मात्र कुठे ना कुठेतरी त्यांनी सुद्धा आता याची दक्षता घेणं गरजेचं आहे। मात्र इथे कोणीही ऐकत नाही आहेत। पोलीस मात्र इथे सतर्क तैनात झालेले आहेत। या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आता मुंबईकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। दुपारी 1 वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे। मुंबईच्या काही विशिष्ट भागांमध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। दुपारी 1:10 4.22 मीटर उंचीची मोठी भरती येणार आहे। त्यामुळे नागरिकांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे।